नमस्कार, मी रेशम अंबादास. मराठी मूडमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण आहोत सज्जनगडावर. कारणही खास आहे. समर्थ मूवी येत आहे, समर्थ चित्रपट येत आहे आणि या चित्रपटाचं एक गाणं इथे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने भूषण दादा आपल्यासोबत आहे. आत्ताच आपण भूषण दादाचा स्वप्नसुंदरी हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो नक्कीच तुम्ही पाहिला असेल आणि पाहिला नसेल तर नक्कीच पहा. दादा, सकाळीच तुम्ही सगळे आलात सज्जनगडावर. वातावरणाबद्दल काय सगळ्याला तुझा मूड कसा होता? तू सगळं शूट वगैरे करत होतास मूवीचं, काल खरं तर स्वप्नसुंदरीसाठी फिरत होतो, अहिल्यानगरला गेलो होतो. तिकडनं आता रात्री पोचलो आणि मग सकाळी आलो. असं वाटलं होतं की थोडा स्ट्रेस्ड असेल की आपली झोप कमी झालेली असेल, पण आल्यानंतर इतक्या छान प्रसन्न वातावरणात असं फ्रेश होऊन गेलोय. पावसाळी ट्रिपला आपण जसं फिरतो ना, तसं वाटलं की एक ट्रिपला आलोय. निसर्गरम्य वातावरण दिसतंय, घाटातनं येत असताना जे मस्त हिरवळ दिसते त्यांनी खूपच छान वाटलं. आणि आल्यानंतर असं आलं नुसतं ट्रिप नाही, कामही करतोय आपण. एक चांगला चित्रपट घेऊन येतोय, त्याचं गाण्याचं लॉन्च, ज्या गाण्याचं शूट, काही चित्रीकरणाचा भाग इथे झालेला आहे, सज्जनगडावर झालेला आहे. तिथेच या गाण्याचा सोहळा होणं, तिथेच प्रकाशित होणं, हे वेगळाच एक उत्साह नक्कीच आहे. त्यामुळे खुश आहे मी एकदम. तू पहिल्यांदा सज्जनगडावर आलाय की पूर्वी आला होता? नाही, पहिल्यांदा आलोय मी. अच्छा. चित्रपटामध्ये तुझं समर्थ नावाचं कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर आणि तुझं आयुष्य म्हणजे तू भूषण म्हणून आणि समर्थ म्हणून किती वेगळं आहेस? बऱ्यापैकी वेगळं आहे आणि काही साम्य सुद्धा आहे. पण मला वाटतं भूषणची बायोपिक हे त्याचे कसा घडला तो वेगळा आहे, पण त्या विचारांमधनं किंवा आतापर्यंत सायकोलॉजी म्हणा, या सगळ्यांनी जो स्वतःचा अभ्यास झालाय त्याच विचारांमधनं आज कुठेतरी समर्थ तसा का घडला, हा विचार करण्याची मॅच्युरिटी आली आहे. आणि त्याच्यामुळे कॅरेक्टर प्ले करत असताना तो वेगळेपणा दिसतोय, ती मॅच्युरिटी दिसते. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काहीतरी, कारण की आपण रिलेट जसं करतो तर काही गोष्टींमध्ये रिलेटेबल आहे, पण काही गोष्टींमध्ये मला तो जवळनं कळला. तर त्यामुळे त्याची भूमिका, त्याचा रोल मी चांगल्या पद्धतीने करू शकलो, असा एक खरंच एक आत्मविश्वास वाटतो. वेगळा अभ्यास वगैरे केला का ह्या रोलसाठी? मला वाटतं एकंदरीतच अनेक वर्षांपासून इतके चित्रपट केलेत की वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं शिकत गेलोय. पण सायकोलॉजीचा जो अभ्यास आहे त्याच्यामुळे मला त्याची सायकोलॉजी कळली कॅरेक्टरची, आणि तो अभ्यास या चित्रपटासाठी जास्त उपयोगी ठरला, कारण की खूप लेयर्स आहेत समर्थाला. तर त्यामुळे तो तसा का वागतोय, कोणत्या क्षणी कसा बदलतोय, त्याचे इमोशन्स काय आहेत, तर ते कळण्यासाठी हा सायकोलॉजीचा अभ्यास खरं तर मला जास्त उपयोगी ठरला. ते कळल्यामुळे त्या आपल्याला भूमिका कळते की तो तसा काय, आणि ते आपण रिफ्लेक्ट करतो, ते पात्र जगतो. तर त्यामुळे खऱ्या अर्थाने काम न करता ते जगलोय असं नक्कीच म्हणून. नक्कीच. काही विचारांमध्ये तुझ्या बदल नाही, मूवी करताना? आयडियली नाही, कारण की मी आता मगाशीच म्हटलं, मी माझ्या आयुष्यात खूप सॅटिस्फाईड आहे आणि त्याचबरोबर अप्स डाऊन्स होत असतात, पण ते खंबीरपणे सामोरं जाण्याची ही स्ट्रेंथ आज मिळालेली आहे. त्यामुळे विचार, मला वाटतं हे विचार खूप चांगल्या पद्धतीने पोचलेत. ते इतरांपर्यंत पोचावे, पण एक ऍक्टर म्हणून बदल नक्कीच जाणवतोय की आपल्या आधी काय चुका होत होत्या, आपण आज कशा पद्धतीने विचार करतोय, अजून आपल्याला काही ठिकाणी विचार करायचा, तर हा बदल जास्त जाणवला. बाकी आयुष्यात बदल मी खरंच समाधानी, आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही असं आयुष्य जगतोय. पण त्याचबरोबर इतरांच्या आयुष्यात चांगलं पण घडावं, अशा ह्यांनी आता पावलं हळूहळू टाकण्याचा प्रयत्न करतोय. सो आय एम सॅटिस्फाईड. चित्रपटात ज्याप्रमाणे दाखवलंय, समर्थांच्या विचारांवर तू चालत नाहीयेस. तुझी स्वतःचे एक स्वतंत्र विचार आहेत आणि आजच्या पिढीचंही तेच आहे. तर आजच्या पिढीला तू काय सांगशील, जर समर्थांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तुला तर? राईट. नाही, मी जनरलाइज नाही करणार की आजची पिढी तशी आहे, कारण की आजची पिढी खूप हुशारही आहे. हो, नक्कीच. जर आपण कोणाला त्रास देत नाही होत, आपलं आयुष्य उत्तमरित्या जगत असू, आपल्यामुळे कोणाला त्रास होत नसेल किंवा आपल्या वागण्यामुळे आपल्यालाही त्रास होत नसेल, तर इट्स ओके, तुम्ही चांगलं आयुष्य जगताय. त्यामुळे असं काही नाही की काही गोष्टी करायलाच पाहिजेत. पण मला वाटतं कुठलीच गोष्ट कॉन्स्टंट नसते. म्हणजे जसं आपली हेल्थ आहे, आज आपण जिमला जातो, हे सगळं व्यवस्थित, म्हणून कधी अडचण येणारच नाहीये का कुठली, किंवा तब्येत खराब होणारच नाही तर ती होणार. तसंच मेंटल हेल्थचं सुद्धा असतं की अचानक कधीतरी आपण इम्बॅलन्स होऊ शकतो. तर त्यासाठी जर हे विचार आत्मसात केले, मनाचे श्लोक पर्टिक्युलरली अशाने म्हणून, कारण की ते आपण मनाला सांगतो, तर ते स्वतःला कंटिन्युअसली, एक जसा जिम मधला व्यायाम रोज करतो आपण, असं नाही होत की 2 वर्ष केला आता का जिमची काय गरज नाही, आता माझी बॉडी बनली, आता आयुष्यभर असंच राहील. तो जसं कॉन्स्टंट आहे तसंच हे विचार कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे. तर त्यामुळे ते वेगवेगळ्या माध्यमाने, मी तुम्हाला कधी धार्मिक माध्यमातून असेल, कधी तुम्हाला सायकोलॉजीच्या माध्यमातून असेल, पण ते पोहोचवणं आणि मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या दोन्हीवरती काम करणं खूप महत्वाचं आहे, आणि ती स्ट्रेंथ बिल्ड करणं महत्वाचं आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट. नक्कीच. शूटिंग करतानाचे अनुभव तर नाही विचारणार मी, आपण ते ट्रेलर लॉन्च करून, राईट. पण समवय असलेलेच तुझे वडील दाखवले. राईट.
पुष्कराज दादा. राईट. तर ते कसं म्हणजे त्याच्यावर काम करण्याचा अनुभव कसं तुम्ही पहिल्यांदा काम करताय बरोबर. सोबत हो आहे ना? हो. तर त्याच्यावर काम करण्याचा अनुभव आणि सहकलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल काय सांगशील? मला वाटतं सगळ्याच कलाकारांनी आपापल्या कॅलिबर याआधी प्रूव्ह करून झालंय, त्यामुळे एकमेकांवरती आमचा विश्वास होता की प्रत्येकाला माहितीये त्याचं काम कसं करायचंय. म्हणजे त्यामुळे मी चाट नाही पडलो जेव्हा मला कळलं की अच्छा पुष्कराज वडिलांची भूमिका करणार आहे, कारण की तो ऍक्टर म्हणूनही मला माहितीये ते कॅलिबर माहितीये. जसं एजिंग आणि या गोष्टी आधी नाटकात आपण तेच तर करायचो की कोणाला आपल्याला म्हातारं दाखवायचंय, हो. कोणाला यंग दाखवायचं, तर आपण त्याप्रमाणे तो वेशभूषा मेकअप या गोष्टीने दाखवल्या जायचं. तसंच या चित्रपटात आहे. त्यामुळे पुष्कराजचे सुद्धा खूप वेगवेगळे एज ग्रुप दिसत आहेत, माझे सुद्धा काही एक एजिंग त्याप्रमाणे दिसतच आहे. तर ते इक्वेशन मस्त मॅच झालं. पण मुळात कलाकार चांगला असल्यामुळे तो डाऊट कधीच नव्हता. आणि कॅरेक्टर परत जगत असताना ते नाही होत की अरे मी माझ्या सेम वयाच्या जवळपास त्याच ह्याच्यात असल्यानंतर मी बाबा म्हणतोय, हे काही ते ऑड असेल का? भूमिकेत ते असतो नसून, आपण. कारण की मी त्या भूमिकेत आहे. तर त्यासाठी मला माझे बाबाच तिथे दिसत होते. त्यासाठी मला शर्वरीताई आईच आईच. दिसत होती. तर ते मॅच झालेले नक्कीच. पाऊस सुरू आहे त्यामुळे आम्ही हे थोडंसं ह्या छत्री वगैरे घेऊन इंटरव्ह्यू करतो, पण आम्ही थांबलो नाही आहोत. मला हे सांग, समर्थांचं जर वर्णन करायचं असेल तुला एका शब्दामध्ये तर तू काय करशील? अं, समर्थांचं वर्णन हे त्यांचे विचारांनी करीन मी. समर्थ विचार म्हणजेच समर्थ. तू कधी श्रद्धेने विचार बदललाय का तुझा? जर तुला काही निर्णय घ्यायचा असेल तर श्रद्धेने निर्णय घेतला आहे? नाही कदाचित. म्हणजे मी थोडा प्रॅक्टिकल ह्याच्याकडे जास्त कल आहे माझा. तर त्यामुळे ते खंबीर मन असल्यामुळे असं कधी मी इम्पल्सिव्हली विचार नाही केला. मी कायम खूप विचारपूर्वक गोष्टी केलेल्या आहेत. पण हा जो श्रद्धा म्हणून किंवा एक श्रद्धा म्हणजे बेसिकली बिलीफ असंही म्हणेन. येस येस. तो मग तो आध्यात्मिक. स्वतःवर असेल, आध्यात्मिक असेल अशाने, पण तो बिलीफ स्वतःवर बऱ्याच वेळेला असेल की ओके ह्याच्यात पाऊल टाकूया, ह्याच्यात हे येईल, नाहीतर आपण आहोत. मार्ग आपल्याला माहिती आहे. हा एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायचा. अशाने गोष्टी नक्कीच केलेल्या आहेत. पण कोणीतरी समजा अशाने सांगितलं की देवामुळे किंवा या गोष्टी करायच्या नाहीत किंवा हे वार अशा ह्याच्याने हे नाही करायचं, हा शुभ दिवस आहे, अशुभ दिवस आहे, तर हा कदाचित मी नाही मानत. सो माझ्यासाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो शुभ असतो. नक्कीच. शेवटचा प्रश्न विचारते, तुझ्यासाठी समर्थ कोण आहे? माझ्यासाठी समर्थ माझ्या सायकोलॉजिस्ट आहेत, प्राची चित्रे त्यांचं नाव, आणि त्यांनी खूप मला आयुष्यात चांगले धडे शिकवलेले आहेत. चांगल्या गोष्टी त्यांच्यामुळे शिकलोय. तर माझ्या आयुष्यातले माझे समर्थ माझी सायकोलॉजिस्ट. 14 ऑगस्टला चित्रपट येतोय. बघा, आम्ही पावसात उभं राहून तुमच्यासाठी इंटरव्ह्यू करतोय की तुम्ही जाऊन चित्रपट बघावा. त्यामुळे जरी पाऊस पडला तरी चित्रपट बघायचा आहे. आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा तारीख 14 ऑगस्ट. आणि ट्रेलर पाहिला नसेल तर ट्रेलर सगळ्यात आधी जाऊन बघा. 3 तारखेला येणार आहे. तर टीजर, ट्रेलर, गाणी बघा. तुम्ही नक्की चित्रपट बघा. थँक्यू.